100 प्रोडक्ट इंटू 100 रुपये, एका महिन्याचं इन्कम तिचा 10,000 रुपये असेल. किती? 10,000 रुपये. आज एक लक्षात ठेवा की अनिता मॅडम म्हणतात खेडेगावात किती प्रयत्न केले तरी शक्य होत नाही. मॅडम 100% बरोबर तुम्ही म्हणताय ना, ते 100% खरं आहे. खेडेगावात ते प्रयत्न होत नाहीत. पण आमच्याकडे मॅडम एक खेडेगावातलीच एक महिला आहे जिने मागच्या 1.5 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. ती पण असंच म्हणत होती, सर आमच्या खेडेगावात चालत नाही. पण आज खेडेगावात बसून मॅडम ती महिन्यात आतापर्यंत तिचं इन्कम आहे 1,60,000 रुपये. जिचं नाव आहे कल्पना सुतार. शेतातलं मॅडम, शेतातले कामं करून तिने 1,60,000 कमवलेत. मी तुम्हाला सांगण्याचा हेच प्रयत्न करतोय आज की प्रत्येक सेक्टर, तुम्ही जर खेडेगावातून असाल, तुम्ही कुठलाही, तुम्ही मी सांगू का, तुम्ही जर पाकिस्तानच्या बॉर्डरवर जरी असाल तर चांगला बिझनेस करू शकता प्रत्युषा. फक्त तुमची करण्याची तयारी पाहिजे, तुमची धडपडी. इथं हे बघा, इथं त्या महिलांचं काम नाही चला उठू सकाळी उठलं आई मुई करत काम, तसे नाही. ते लोक पाहिजे चला ज्यांच्यामध्ये धडपड आहे, त्यांना काहीतरी करायचंय. या मीटिंग मध्ये आलेल्या अर्धे 50% लोक असे ज्यांची 50शी क्रॉस झाली आहे. 50शी क्रॉस झाली म्हणजे कशी 50शी क्रॉस झाली आहे? आयुष्य 60 वर्षाचं आहे, त्यातले 30 वर्ष क्रॉस झालेत. पहिली इनिंग संपली आहे, शेवटचे 30 वर्ष आहेत, दुसरी इनिंग खेळायची आहे. पूर्वी 100 वर्षाचा काळ होता, आता 60 वर्ष झालं, म्हणजे 50शी क्रॉस झाली तुमची आता. आणि जर पुढची 50शी खेळायची असेल ना तर पळावं लागेल पुढचे 5 वर्ष. आता या ऑनलाईन सेक्टर मध्ये मला सांगा ना, तुम्हाला करायचं काय? आज तुम्हाला कुठे बाहेर जायचं नाही, तुम्हाला कुठे ऑर्डर घ्यायची नाही. म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म कंपनीने बनवून दिला, ज्या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन तुम्ही महिन्याला कमीत कमी 8 ते 10,000 रुपये निवांत कमवू शकता. काहीच ज्यांना खरंच वाटतं सर मला या प्लॅटफॉर्म मधनं काम करायचं, तुम्ही बिंदासपणे आज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, या संकल्पनेवरती विश्वास ठेवा, ज्यांनी बोलवलं त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही या कन्सेप्ट मध्ये चालू करा. आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहेत. आम्ही तुम्हाला बिझनेस कसा करायचा, व्हॉट्सअप ग्रुप कसा बनवायचा, व्हॉट्सअपला स्टेटस कसं टाकायचं, आज सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, व्हिडिओज कसे पोस्ट करायचे, सगळं शिकवायला काय आम्ही तयार आहेत. तर आम्ही शिकवायला तयार असेल तर तुम्हाला शिकण्यात इंटरेस्ट पाहिजे. जर तुमची शिकण्याची तयारी असेल तर कंपनीची शिकवायची तयारी. सो हा झाला गाईज कंपनीचा पहिला प्लॅटफॉर्म, तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. क्लिअर झाला असेल तर चॅटबॉक्स मध्ये 1 टाईप करा फास्ट मध्ये. क्लिअर झाला असेल तर चॅटबॉक्स मध्ये 1 टाईप करा. किती सगळ्यांना क्लिअर झालंय का? ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. कंपनी तुम्हाला डेली बेसिसला फोटो देते, अपडेट देते, तुम्हाला ते स्टेटसला टाकायचंय, व्हॉट्सअप ग्रुप बनवायचे, कस्टमर कडनं ऑर्डर घ्यायचे आणि ऑर्डर घेऊन कंपनीला द्यायचंय आणि त्याच्यातून तुम्हाला पर प्रोडक्ट 100 रुपये कमिशन काढायचंय. एका प्रोडक्ट मध्ये 100 रुपये जरी कमिशन भेटलं, महिन्यामध्ये 10,000 जरी प्रोडक्ट विकले तर सॉरी 100 जरी प्रोडक्ट विकले तर 10,000 रुपये इन्कम होणार. 10,000 विकले तर काय होईल माझा विचार करा. चुकून आलं तोंडात, पण खरं झालं तर विचार करू शकता तुम्ही, राईट? सो थँक्यू सो मच. आता आपण जाऊया कंपनीच्या सेकंड प्लॅटफॉर्म कडे. आपण बघितलं आता कंपनीचा पहिला प्लॅटफॉर्म, तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. आता जो दुसरा प्लॅटफॉर्म आहे कंपनीचा, जो दुसरा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म गाईज, ऑफलाईन बिझनेस ही कंपनीची सगळ्यात मोठी सिस्टम आहे. म्हणजे ऑफलाईन बिझनेस, आज तुम्ही जर मी ज्या एरियाचं नाव सांगतोय, आज ऑफलाईन बिझनेस म्हणजे काय? जसं आता आमच्या एक ताई विचारल्या, भोई मॅडमने आता एक विचारलं की सर ऑफलाईन मध्ये काय, ऑफलाईन मध्ये कसं काम करायचं, मला ऑनलाईन नाही करता येत आणि मग मला ऑफलाईन करायचंय, तर ह्या लोकांनी करायचं काय? तर काहीच ऑफलाईन मध्ये कंपनीने खूप जबरदस्त सिस्टम दिली. लक्ष द्या बरं का, मी जास्त वेळ नाही घेणार, पण लक्ष द्या व्यवस्थित. काही आज जर बघितलं कंपनीचे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्टोर आहेत. जर बघितलं तुम्ही उदगीर असेल, पुणे असेल, पुण्यामध्ये जर बघितलं हडपसर असेल, पुनावळे असेल, वारजे असेल, नरे असेल, आळंदी असेल, आकुर्डी असेल, आज सगळ्या भागांमध्ये पुण्यामध्ये स्टोर आहेत. संभाजीनगर मध्ये आज जर बघितलं कंपनी स्टोर आहेत. लातूर मध्ये गल्ली गल्लीत मोठमोठे एरिया आज कंपनीचे स्टोर झाले आहेत. धाराशिव मध्ये कंपनी स्टोर आहे. कर्नाटक मध्ये जर बघितलं हुमनाबाद बसव कल्याणला स्टोर आहेत आज. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज कंपनीचे आउटलेट आहेत. आता मग करायचं काय सर? चला आउटलेट आहेत आणि मला सांगण्यासाठी खरंच आनंद होतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कंपनीचा 58वं स्टोर जे म्हणजे मालेगाव मध्ये ओपन होतं, ते म्हणजे येत्या 17 तारखेला. आणि जर तुम्ही मालेगावच्या एरियात असाल किंवा नियर बाय कुठं मालेगाव पासून असाल तर तुम्ही नक्की या ओपनिंगला या. तर आता हे जे स्टोर्स आहेत गाईज, हे जे कंपनीचे 58 स्टोर आहेत, आता याचा फायदा कसा घ्यायचा ही खूप मोठी. आता इथं बऱ्याच महिला आहेत ज्या साड्यांचा व्यवसाय करत असतील, त्यांना आज कळत असेल, ज्यांचं व्यवसाय ना त्यांना दुखणं माहित आहे की काय करायचं. तर एक लक्षात ठेवा गाईज, तुम्हाला करायचं काय हा व्यवसाय, तुम्हाला हा व्यवसाय करायचा कसा आहे. तर आज जर समजा तुम्ही तुमचा एक कस्टमर आपल्या प्रत्युषा कोणत्याही स्टोअरला घेऊन जाल,
तुम्ही जर तुमचा कस्टमर आपल्या प्रत्युषच्या कोणत्याही एका स्टोअरला घेऊन जाल तर एक लक्षात ठेवा, जसं की आता एक कस्टमर आहे, ही साडी आहे, ही साडी आज आपल्या एका स्टोअरला कस्टमर आले. आता जर समजा मी आहे आणि मी कस्टमर घेऊन गेलो लातूरच्या मेगा स्टोअर मध्ये. लातूरमध्ये आपले जवळपास 5 स्टोअर आहेत. तुम्ही कुठल्याही स्टोअरला लातूरच्या घेऊन गेलात आणि हे जर समजा मी कस्टमर आहे तुमच्यासोबत मी तिथे आलो, कस्टमरने जर ही साडी घेतली, कस्टमरने जर ही साडी घेतली तर ही साडी कस्टमरला मिळणार आहे 1070 रुपयांना. ही साडी कस्टमर जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला मिळणार आहे 1070 रुपयाला. पण तुम्ही त्या दुकानात कस्टमर घेऊन जाणार आहेत म्हणून कंपनी तुम्हाला देणार आहे पर प्रोडक्ट 100 रुपये. गाईज 350 रुपयापेक्षा पुढच्या जी काही खरेदी होईल, मग त्याच्यामध्ये काहीही घेऊ द्या, साड्या घेऊ द्या, ज्वेलरी घेऊ द्या, पर्स घेऊ द्या, नाईट गाऊन घेऊ द्या, नाईट ड्रेस घेऊ द्या, काय घ्यायचं ते घेऊ द्या, कस्टमरने जी काही खरेदी करेल त्या प्रत्येक केलेल्या खरेदीवरती गाईज तुम्हाला कंपनी देणार आहे 100 रुपये. आजचाच मी तुम्हाला उदाहरण सांगतो ना, आमच्याकडे एक मॅडम आल्या होत्या, त्यांच्या कस्टमरने 9 साड्या खरेदी केल्या, 9 साड्या. अहो पण जी लेडीज घेऊन आली होती ना, ती लेडीज आजपासून काही महिन्यांपूर्वी लोकांच्या एरियामध्ये घरामध्ये जाऊन ती काय करत होती, भांडे घासत होती. आज त्या लेडीजचं 900 रुपये एका दिवसाचं इन्कम आहे. 900 रुपये इन्कम आहे. त्याची सिस्टम समजून घ्या. जोपर्यंत प्रत्यक्ष सिस्टम समजणार नाही ना तोपर्यंत हा बिझनेस कसा करायचा हे कळणार नाही. आणि ही सगळ्यात मोठी ताकद आहे ज्या भागातून तुम्ही बिलॉंग करता. जर तुम्ही सोलापूर मधून असाल, जर समजा तुम्ही भुसावळ मधून असाल, जर समजा तुम्ही म्हणजे कुठल्या ज्या भागात स्टोअर आहे, आज नाशिक मध्ये कंपनी स्टोअर आहे, मुरुम मध्ये आहे, पाथरी मध्ये आहे, मानवत मध्ये आहे, माजलगाव मध्ये आहे, जिथं जिथं कंपनी स्टोअर आहेत आणि जर तुमच्या नियर बाय कंपनीचा स्टोअर असेल तर तुम्ही स्टोअरचा फायदा घ्या. स्टोअरला जात जा, कारण तिथून जर तुम्ही तुमचा कस्टमर घेऊन जाल आणि कस्टमरने खरेदी केली तर तुम्हाला जास्त बेनिफिट त्या ठिकाणी मिळतो. सो गाईस ही कंपनीची सेकंड सिस्टम आहे ती म्हणजे ऑफलाईन सिस्टम. ऑफलाईन सिस्टमचा नियम समजून घ्या. कोणत्या भागामध्ये कोणत्या रेट मध्ये कस्टमरला द्यायचा तो रेट कंपनी ठरवते, पण कस्टमर जेवढे प्रोडक्ट खरेदी करेल पर प्रोडक्ट तुम्हाला 100 रुपये मिळणार पर प्रोडक्ट. हा कंपनीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे आणि या एका पॉइंट मधून काही लोकांना भारी पैसे कमवतात. हे खरं सांगू, हे समाधान आहे ना, चला पैशापेक्षा मोठं आहे. इतके लोक पैसे कमवतात या सिस्टम मधून की आपण विचार पण नाही करू शकत. आणि गाईज हे सगळं प्रॉपर कन्सेप्ट आज पूर्ण भारतामध्ये वर्क होतोय. सो गाईज आपण सेकंड प्लॅटफॉर्म समजला. पहिला प्लॅटफॉर्म आपण बघितला ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म, ज्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर प्लेस करता, कंपनी डायरेक्टली तुमच्या कस्टमरच्या ऍड्रेसला प्रोडक्ट पोस्ट करते, तिथेही तुम्ही 100 रुपये मिळवता. आणि जर तुम्ही ऑफलाईन कस्टमरला घेऊन गेलात, ऑफलाईन कस्टमरला जरी घेऊन गेला तर तुम्हाला पर प्रोडक्ट 100 रुपये कंपनी देते. आता प्रश्न असेल सर हे 100 रुपये येतात कसे, तर एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं बिलिंग होतं तुमच्याकडनं तुमचा फोन पे नंबर घेतला जातो. फोन पे नंबर घेतल्यानंतर तुम्ही त्या दुकानातून तुमच्या कस्टमर सोबत बाहेर जाल. बाहेर गेल्या फक्त तुम्ही पाणीपुरी खात असाल तर तुमच्या फोन पेला असा एक मेसेज येतो आणि तुमच्या अकाउंटला ते पेमेंट जे काही असेल ते क्रेडिट झालेलं असतं. त्याची सिस्टम एवढी छान वर्क होती आज सगळीकडे आणि या सिस्टम मधून जो रिझल्ट येतोय तो अनबिलिव्हेबल रिझल्ट आहे. सो ही झाली कंपनीची सेकंड सिस्टम, ती म्हणजे ऑफलाईन बिझनेस कन्सेप्ट. जर क्लिअर झाला असेल तर